सह्याद्रीच्या कुशीत ढगांच्या सावलीत उभा असलेला हा सिंहगड किल्ला पूर्वी ओळखला जायचा कोंढाणा या नावाने. 1670 साली इथे घडलेला इतिहास केवळ लढाई नव्हती, तर तो होता बलिदानाचा सर्वोच्च क्षण. नरवीर तानाजी मालुसरे ज्यांच्या शौर्यामुळे मराठ्यांचा इतिहास अजरामर झाला. गड आला पण सिंह गेला. आज पावसाळ्यात तोच इतिहास अनुभवायला आपण निघालो आहोत सिंहगडावरती. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावरती आपण बाईक असेल किंवा 4 व्हीलर असेल तर आपण वरती गडाच्या बेसवरती घेऊन जाऊ शकतो आणि तिथून एक 5 मिनिटाचा फक्त ट्रेक आहे. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत सिंहगड एक्सप्लोर करायला. तर आजच्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत आहेत असा मावळा जो सगळ्यात पहिल्यांदा ट्रेक करत आहे. आणि बघूयात त्याच्या. तर आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गर्जनेने आमच्या ट्रेकला सुरुवात करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो लेट्स गो. लेट्स गो. गडाच्या उत्तरेला पुण्याच्या बाजूने आतकरवाडीतून पायी डोंगर चढून वर आले की किल्ल्यातून आत जाण्याचा हा पहिला दरवाजा, ज्याला पुणे दरवाजा असं म्हणतात. यालाच डोंजे दरवाजा असं देखील म्हटलं जातं. पहिल्या दरवाजातून थोडंसं पुढे आलं की आपण येऊन पोहोचतो ते पुणे दरवाजा नंबर 2ला. या दरवाजाबद्दल इतिहासात फारशी माहिती उपलब्ध नाही आहे. हा आहे दुसरा दरवाजा. आणि पहिल्या 5 मिनिटातच या छोट्या मावळ्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. ठीक आहे, मी पण शिवरायांचा मावळा आहे. कार्यकर्त्याला खांद्यावर घेऊन पूर्ण गड सर करतो. पुण्याच्या बाजूचा सर्वात वरचा दरवाजा म्हणजे तिसरा दरवाजा. ह्या दरवाजाला इतिहासात फार महत्त्व आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या खांबावरील शिल्पावर गणेशपट्टी व कमळावरून गडाचा थेट संबंध 13व्या शतकातील यादव काळाशी लावला जातो. देवगिरीच्या यादवाच्या काळात विस्तृत सिंहगडापासून उत्तरेकडील सर्व प्रदेशावर यादवगिरीचे साम्राज्य होते आणि गडावरून यादव मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवून होते. किल्ला जरी यादवांनी बांधला असला तरी हा दरवाजा मात्र यादवाच्याच काळात बांधला गेला असावा असे अनुमान देखील या रचनेवरून काढता येते. हा चल चल पट्टी चल. तुला अप करू? पुन्हा एकदा अप करायची गरज आहे. ठीक आहे चलो. चला. या पुणे दरवाजाच्या तिसऱ्या बाजूला आत आलं की दोन्ही बाजूला 2 देवड्या आहेत, ज्या सैनिकासाठी प्रत्येक गडावर तुम्हाला दिसतील. गडाच्या तिसऱ्या दरवाजातून आत आल्यानंतर उजवीकडे एक रस्ता जातो, तो जातो तोफखान्याकडं. आपण त्या तोफखान्याकडे थोड्या वेळाने येणार आहोत. तिकडे नाही, इकडे चला. गड आपण सध्या दक्षिण बाजूकडून पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. आता मला जी समोर दिसते ती आहे घोड्याची पागा. पुणे दरवाजातून पुढे गेले की लागते खोदकाम. हे खोदकाम पुणे दरवाजापेक्षाही प्राचीन आहे. वास्तविक हे पाण्याची टाकी असावे असे वाटते, परंतु याला नाव घोड्याची पागा असे दिले आहे. बाहेरचे पाणी आत मिसळू नये यासाठी बाजूनी कटेडे खोदलेले आहेत आणि खडकाच्या या खिंडारातून आत गेल्यानंतर पुढे मोकळे अंगण आणि त्यानंतर एक चौकोनी कुंडासारखी खोली बांधली की ज्याच्यामध्ये पाऊस पण येत नाही किंवा बाहेरचं पाणी पण आत जात नाही. तर जाऊया आत कशा प्रकारे त्याची रचना आहे बघूया. घोड्याची पागा आहे की पाण्याचं टाका आहे, आपण एक्सप्लोर करूया. आत आल्यानंतर असं हे गुहा टाईप स्ट्रक्चर दिसतंय आणि ही गुहा ह्या दगडी म्हणजे एक अखंड दगड आहे, सिंगल दगड आहे
त्याच्यावरती कोरलेली ही गुहा आहे आणि त्याच्यात घोडे पण बसू शकतात की तेवढी उंची आहे, साधारणतः 10 फूट असेल उंची. आणि हा आहे घोड्याच्या पागेच्या बाहेरचा व्ह्यू, म्हणजे जिथून व्हेंटिलेशन हवा येण्यासाठी असे खिडक्या टाईप प्रयोजन केलेलं आहे. बघितला तर हा पूर्ण एक अखंड कातळ आहे आणि आत उतरण्यासाठी इकडून पायऱ्यांचं पण प्रयोजन केलेलं आहे. कदाचित जुना रस्ता इथूनच असावा. कुठे आलो आपण? आपण रायगडला आलोय. रायगडला नाही, आपण सिंहगडला आलोय. कुठे आलोय? सिंहगड. अजून एक आमच्या सोबत छोटे ट्रेकर्स आहेत. हॅलो अरू, हाय. आणि हिचा 5वा-6वा ट्रेक असेल कदाचित. प्रत्येक ट्रेकला हिचा आग्रह असतोय सोबत यायचा आणि त्याच्यासोबत आम्ही आजचा आपला सुद्धा छोटा ट्रेकर जॉईन करून घेतला आहे आज. ईशान भोसले. घोड्याच्या पागेपासून सरळ पुढे चालत आले की हे आहे एक पाण्याची विहीर किंवा भलं मोठं असं पाण्याचं टाकं, ज्याच्यात 12ही महिने पाणी असते आणि जे पिण्यायोग्य आहे. सध्या हे सिंहगडावर वापरण्यात येते. गडावर अशा प्रकारची खूप सारी पाण्याची टाके आहेत, छोटे मोठ्या प्रकारचे. त्यातले हे छोट्या प्रकारचं पाण्याचं टाकं अवेलेबल आहे. त्यातलं पाणी जरी तुम्हाला ग्रीन कलरचं दिसत असलं आणि हे पाणी बाजूला करून जर बॉटल भरून घेतली तर त्यातलं तुम्हाला पाणी अगदी स्वच्छ असंच मिळेल. आणि सिंहगडाचं एक वेगळे पण आहे. रानमेवा तुम्हाला सिंहगडावरच मिळाली तर कुठल्या गडावर कमी प्रमाणात आहे, परंतु इथं तुम्हाला अशा प्रकारचा रानमेवा अवेलेबल आहे. एक दगड. पुढे चालत आल्यानंतर अजून एक टाका आहे या साईडला, उजव्या साईडला. सिंहगड किल्ल्यात एकूण 360 पाण्याचे टाके आहेत. जेवढे आपल्याला तिथे होतील तेवढे त्यातली ही विहीर आहे. विहीर आता पाण्याचे टाका आहे. मला त्याच्यामध्ये पाहिजे पण आहे. अजून सुनील मामा पण जायला लागली का? कुठे जायला लागली? बागायला जायला लागली. ओके, तर आता आपण सरळ चालू आहे. सरळ म्हणजे तर आता आपण निघालो आहोत गडाच्या मध्यभागी असणाऱ्या वीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाजवळ. कल्याण दरवाजा, तानाजी कडा आणि तानाजीकडे काय दिसलं वाटत नाही मला. तर आता आपण येऊन पोचलोय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाजवळ, जिथे प्रशासनाने अशा प्रकारचं बऱ्यापैकी त्या ह्याची आठवण, जेव्हा कोंढाणा सर करण्यासाठी जी छत्रपती शिवरायांची आणि तानाजी मालुसऱ्यांची जी काही चर्चा झाली असेल त्याची आठवण म्हणून त्या प्रकारचा एक देखावा बनवून ठेवला आहे. इथं जर जवळ बघितली तर तुम्हाला एक तलवारीची प्रतिकृती पण दिसते, ती पण अवेलेबल आहे इथं. इकडं लढाईची काही चित्रे पण दिसत आहेत. वरती नरवीर तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यातील लढाईचा हा एक क्षण दाखवणारा पण एक सुंदर देखावा इथं आहे, ज्यामध्ये तुम्हाला वीर तानाजी मालुसरे यांच्या हाताला शिला बांधलेला पण दिसतोय आणि एका हातात तलवार दिसते. इकडं खाली पण दिसते तुम्हाला की जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, इकडं पण त्यांच्या हाताला शिला बांधलेला आहे. आणि हे जे आहेत ते शेलार मामा त्यांना पकडून बसले आहेत. इकडे साईडला मावळे, ज्यांना शोक अनावर झालेला आहे.
तो एक देखावा आहे. आणि जेव्हा त्यांनी पलीकडच्या कड्यावरून वरती येताना जो दोर बांधला होता आणि चढाई कशा प्रकारे केली असावी तोही देखावा इथे अवेलेबल आहे. अगदी समाधी स्थळाच्या समोर तुम्हाला बऱ्याचशा वीरांची शिल्पे दिसतील. त्यातील प्रत्येक कुणी दांडपट्टा चालवला आहे, कुणाच्या हातात बंदूक आहे, कुणाच्या हातात धनुष्यबाण आहे. आणि समोर बघितलं तर ही आहे वीर तानाजी मालुसरे यांची समाधी. गड किल्ले संवर्धनासाठी लागणारे चुन्याचा घाणा मिक्स करण्यासाठी लागणारी मशीन आहे. आणि त्यासाठी लागणारा कच्चा चुना वाऱ्याने वाळून जाऊ नये, उन्हाने वाळून जाऊ नये म्हणून अशा प्रकारे त्याला पाण्यात भरून ठेवले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाच्या अगदी उजव्या बाजूला अमृतेश्वराचं एक मंदिर आहे. त्या मंदिराकडे आपण निघालो आहे. धुक्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही आहे. सॉरी पडेल काय? हां, अमृतेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता पश्चिमेकडच्या बाजूला निघालोय, जिथं आपल्याला भेटेल देवटाकं. देवटाकं म्हणजे सिंहगडाच्या गडावरील असं पाण्याचं टाकं आहे की जिथं 12ही महिने पिण्याचं पाणी अगदी शुद्ध प्रमाणात असतं. त्याआधी अमृतेश्वर मंदिराच्या अगदी डाव्या साईडला एक हत्ती टाके म्हणून सगळ्यात मोठं पाण्याचं टाकं आहे. धुकं फारच आहे आणि हे पूर्ण भरलेलं हत्ती टाकं आहे. मी दाखवायचा प्रयत्न करतोय पाणी. किती पडले पाणी? हां, किती पाणी? सगळं आहे. आता आपण हत्ती टाक्यापासून पुढे चाललोय. नावाप्रमाणेच या हत्ती टाक्याचा उपयोग गडावरील हत्तींना आंघोळ घालण्यासाठी करण्यात येत असावा असं वाटतंय. आणि आता आपण पुढे निघालोय जिथे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि हनुमानाच्या मंदिराच्या बाजूलाच जे देवटाक आहे तिथे देवबाप्पा सुखी ठेवा करा. तर आता आपण येऊन पोचलोय समर्थ स्थापित मारुती मंदिराजवळ. आणि अगदी या मारुती मंदिराच्या बाजूलाच जे आहे ते देवटाकं. ज्याप्रमाणे आपण कावडीत पाणी भरून घेतलं जातं, आजही सिंहगडावर बऱ्यापैकी कावडीत पाणी भरून हां आपण बघायचं वॉटर आहे नाही तर देवटाके म्हणायचं. काय म्हणायचं याला? देवटाके. येस. आणि अतिशय स्वच्छ, सिंहगडातील सर्वात स्वच्छ पाण्याचं टाकं आहे हे देवटाकं आहे. तर जेवढं पाणी वापरलं जातं का प्यायला सगळे इथून घेऊन जाते. त्या डब्या हे केलेलं असतं, कावड बनवायची आणि त्या कावडीत भरून इथून भरायचं आणि घेऊन जायचं. जिवंत पाणी. हां, बारमाही उन्हाळ्यातलं पाणी असते बरं. ह्याच्यात थोडंसं कमी होत असेल पण पाणी असतेच. चालू. हां, थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर या साईडला या देवटाक्याची पडझड झालेली दिसत आहे. याच्याकडे जर नाही लक्ष दिलं तर काही काळाने हा पलीकडचा जो भाग आहे तो पाण्यात ढासळण्याची शक्यता ऑलरेडी बऱ्यापैकी ढासळला आहे आणि उरलेला पण तो ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आपण कातळात कोरलेल्या पायऱ्या. पाण्याचं टाकं. काय बघायचं? पाण्याचं टाकं. यस.
देवटाके आणि मारुती मंदिर बघून आता आपण निघालो आहोत कोकण दरवाजा म्हणजेच कल्याण दरवाजा, जिकडून 200 मावळे वरती आले होते. वीर तानाजी मालुसरे आणि मावळ्यांनी कोंढाणा किल्ला कसा जिंकला, म्हणजे पलीकडच्या त्या कड्यावरून ते वरती कसे आले, वरती लढाई कशी झाली, ही सगळ्यांना तोंडपाठ आहे. परंतु ही लढाई करण्याच्या आधी, प्रत्येक गडावर कुठल्याही लढाई करण्याच्या आधी त्या आधी जो असणारा वेळ असतोय, गडांची माहिती किंवा त्यांनी त्याची तयारी कशी केली, याबद्दल बरीचशी कमी माहिती अवेलेबल आहे. तर तोच मी द्यायचा प्रयत्न करणार आहे आज. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले, म्हणजे जेव्हा त्यांचा तह झाला होता मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत, त्या तहात गेलेला किल्ला म्हणजे सिंहगडसुद्धा होता. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले तेव्हा त्यांनी तह मोडला. तर जेव्हा तो तह मोडला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जिंकून घेतलेला किल्ला म्हणजे हा कोंढाणा किंवा सिंहगड. तर आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या कोकण साईडला, म्हणजेच उत्तर बाजूला. आणि इकडून एक समोर रस्ता जातो जो दिसत नाही धुक्यामुळे. तो रस्ता जातो उदयभान यांच्या समाधीस्थळाकडे किंवा उदयभानच्या थड्याकडं. आणि हा दुसरा रस्ता जातो तो कोकण दरवाजा म्हणजेच कल्याण दरवाजाकडे. तर आता आपण चाललो आहोत कल्याण दरवाजाकडे. त्यावेळी स्वराज्याची राजधानी रायगड होती आणि कोंढाणा किल्ला घेण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवराय तानाजी मालुसरे यांची चर्चा चालू होती, तेव्हा तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा सर करण्याचा विडा उचलला. त्यांना मानपानाची वस्त्रे दिली, तलवार दिली. जेव्हा ते तलवार घेऊन खाली आले, म्हणजे राजगडाच्या खाली पाली दरवाजातून खाली उतरले, आणि आता त्यांच्या समोर एकच लक्ष होतं की कोंढाणा सर करायचा आहे. तर त्यांनी काय केले, पहिल्याच दिवशी 2 मावळे सोबत गोळा केले आणि त्यांनी ठरवलं की आता सगळ्यात पहिल्यांदा, जरी त्यांना कोंढाणा किल्ल्याचा संपूर्ण माहिती असली, खडानखडा माहिती असली, तरीसुद्धा बराच काळ हा किल्ला जो होता तो मुघलांच्या ताब्यात होता. तेव्हा त्यांनी बरेचसे बदल केले असतील किंवा तिथं त्यांचा बंदोबस्त कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती हल्ला करण्याच्या आधी जाणून घेणं गरजेचं होतं. त्यासाठी तानाजी मालुसरे यांनी तयारी सुरू केली. हा कल्याण दरवाजा आहे. जेव्हा तानाजी मालुसरे 600 मावळे घेऊन आले, त्यातले निवडक 300 मावळे त्यांनी काय केले, त्या डोनगिरीच्या कड्यावरून वरती आले. आणि त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे यांना त्यांनी काय सांगितलं की हे 200 मावळे घेऊन तुम्ही काय करा, हा जो कल्याण दरवाजा आहे ह्या कल्याण दरवाजाला तुम्ही येऊन थांबा, आणि आम्ही जेव्हा गडाच्या आत येईल तेव्हा काही माणसं पाठवून आम्ही काय करतो, हा दरवाजा उघडतो, मग तुम्ही आत या आणि मग परत आपण लढाई करून हा गड इझिली ताब्यात घेऊया. अशा प्रकारे त्यांचा प्लॅन होता. त्यातलाच हा कल्याण दरवाजा. हां, आता ही वरनं कल्याण दरवाजा कसा दिसतोय बघूया, कारण खाली गेल्यावर कल्याण दरवाजा लक्षातच येणार नाही त्याची रचना कशी आहे, काय आहे. इथनं जर बघितलं तर लक्षात येईल. हे बुरुज आहे इथला, आणि इथून जर बघितलं खाली तर कसं जाता येईल वरती बघ. इकडून बघू आपण. यायलाच लागतंय, बघायलाच लागतंय. हे बघ, हा जो पॅच आहे ना, पलीकडच्या जर तुम्हाला ह्याच्यावर जायचं असलं, काय म्हणते त्याला, कड्यावर जायचं असलं तर फक्त एवढी छोटीशी वाट आहे. रिस्क घ्यायची तयारी असली तर तुम्ही पलीकडे जाऊ शकताय. चला. हां, पण ह्या साईडचं एवढं ढासळलं आहे बाजू. तर हे 2 बुरुज. आता आपण एका बुरुजावर आहे, हा पलीकडचा बुरुज आहे, आणि हा मेन दरवाजाचा आतलं एंट्रन्स आहे. दाखव. हां, हे दरवाजाचं आतील एंट्रन्स आहे, म्हणजे हा दुसरा दरवाजा म्हणता येईल. कल्याण दरवाजाचा हा दुसरा दरवाजा. इथेही 2 दरवाजे आहेत, आणि इथं खाली जर बघितलं तर तो पहिला दरवाजा, त्याच्यावर सुद्धा दोन्ही साईडला 2 बुरुज आहेत. म्हणजे इकडून शत्रू फक्त चालतच येऊ शकतोय. तुम्ही कुठलाही प्राणी, हत्ती, घोडे काहीच आणू शकत नाही तुम्ही या साईडून. घोडा कदाचित आणता येईल, पण हत्ती नाही आणू शकत तुम्ही. आणि इथं बघितलं तर वरती ह्या कल्याण दरवाजाच्या इथे एक शिल्प कोरलेलं आहे. आता इथं धुक्यामुळं काय दिसणार नाही.
आणि हा इकडे खाली एवढी मोठी दरी आहे ना, धुक्यामुळं काही दिसत नाही. हा, काही दिसत नाही. दरवाजाची मागची बाजू, इथं सैनिकासाठी बसण्यासाठी एक देवडी अवेलेबल आहे. बऱ्यापैकी दरवाजात दोन्ही साईडला 2 देवड्या असतात, परंतु या साईडला रस्ता असल्यामुळे इथं सैनिकासाठी एक देवडी आहे, पण ती अतिशय भक्कम आणि मोठी आहे. अगदी 4-5 माणसे आरामात तिथं पहारा करू शकतात. आणि हा आहे भक्कम असा कल्याण दरवाजा. अगदी 1 2 3 4 5 6 माणसे म्हणजे 5 फुटाचा एक माणूस म्हणून तरी 5 6 30 फूट उंची असणारा हा दरवाजा, बलाढ्य असा दरवाजा. आणि त्याच्या खाली जो आहे तो दुसरा दरवाजा. या दरवाजावरून चालत सुद्धा येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कल्याण दरवाजा आता सध्या तरी ही वाट मला वाटतं बंदच आहे. चुकून एखादा ज्याला सवय आहे ट्रेकिंगची किंवा जो माहितीतला माणूस आहे तोच या दरवाजातून, कल्याण दरवाजातून आत येण्याचं धाडस करत असावं, असा एक माझा अंदाज आहे. ये ना, जर बघितलं तर या दरवाजाचा आकार इंग्लिश येस अक्षरासारखा आहे. सगळ्यात जर पहिल्यांदा तुम्ही आला तर तुम्हाला एक युटर्न घ्यायला लागतो, नंतर दुसरा युटर्न तुम्हाला घ्यायला लागतो. म्हणजे ह्या दरवाजावरून आत हल्ला करणं किती अवघड आहे याची कल्पना तुम्ही करू शकता. चला तर आता आपण निघालोय तानाजी कडा, जिकडून तानाजी मालुसरे पडलो असतो, तिकडून वीर तानाजी मालुसरे आपल्या 300 मावळ्यासह वरती आले. जेव्हा कोंढाण्याचा विडा उचलून तानाजी मालुसरे परत आले तेव्हा त्यांनी गडाची रेकी सुरू केली. आणि त्या काळी गडाचा किल्लेदार होता उदयभान, सरदार उदयभान, जे की राजपूत, अत्यंत इमानी प्रामाणिक राजपूत होता. पण जो होता तो मुघलांच्या दरबारी चाकरीत होता. हा जो किल्ला आहे सिंहगड, तर याच्या बाजूच्या परिसराला घेरा म्हणतात. तर तानाजी मालुसरे यांनी या घेऱ्याची रेकी किंवा टेहाळणी सुरू केली. गडाच्या कुठल्या बाजूला पहारा जास्त आहे, गडाच्या कुठल्या बाजूला पहारा कमी आहे, किंवा वरती कसं जाता येईल. तर आणि हा सगळा जी रेकी करायची आहे ती दिवसा करणं शक्य नव्हतं. म्हणून काय करायचे की रात्री गडावर चढाई करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे रस्ते शोधण्याचा. आणि दिवसा आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावात तिथल्या लोकांशी चर्चा करून काय माहिती मिळते का बघणे, हा त्यांचा उद्देश होता. तर पहिल्या रात्री गडाच्या उत्तरेकडील साईड, जिकडं पुणे दरवाजा आहे त्या साईडला त्यांनी फिरून रेकी करण्याचा प्रयत्न केला पहाटेपर्यंत. परंतु तिथं पहारेकऱ्यांचे त्यांना आवाज वगैरे येत होते. तर त्यांनी काय ठरवलं, उत्तरेच्या बाजूला आपण तिकडून चढाई करू शकत नाही या निष्कर्षाला आले. दुसऱ्या दिवशी दुसरी बाजू, असे 3 दिवस त्यांचे वाया गेले नाहीत, पण बऱ्यापैकी त्यांना माहिती मिळाली गडाच्या कुठल्या बाजूला काय आहे. आता शेवटी 4थ्या दिवशी राहिला पश्चिम बाजू. 4थ्या दिवशी तानाजी मालुसरे यांनी गडाच्या पश्चिमे बाजूचा परिसर पाहण्यास सुरुवात केली. जेव्हा ते पश्चिमेचा परिसर पाहत होते तेव्हा प्रत्येक गड होतं, हा जो सिंहगडचा घेरा होता, वरती किल्ला आणि प्रत्येक चहूबाजूला मेटं होती. मेटं म्हणजे अशी वस्त्या होत्या घरांच्या की ज्यांनी रक्षण करायचं, कुणी त्या साईडला येतं आहे का किंवा कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे का, त्यासाठी मेटं होती. आणि त्या मेटावर जी लोकं असतात त्यांना मेटकरी असे म्हणत, मेटकरी किंवा मेटकरी असे म्हणत असत. आणि त्या सगळ्या मेटावरचा एक अधिकारी जो एक अधिकारी असतो, तर त्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला पण एक नाव होतं, घेरे सरनाईक, बरोबर. ते घेऱ्याच्या मेटावर जे असतात ते मेटकरी, आणि त्या पूर्ण मेटकऱ्यांवर नियंत्रण ठेवणारा एक घेरे सरनाईक असतो. जेव्हा तानाजी मालुसरे पश्चिमेच्या बाजूने फिरत होते तेव्हा त्यांना फिरत असताना अचानक गस्त घालणारे अधिकारी दिसले. तानाजी मालुसरे लपून ऐकत होते की त्यांची चर्चा चालू होती की या किल्ल्याचा जो सरदार आहे उदयभान सरदार, तर तो काय करतो त्याचा कुणावरच विश्वास नाही आहे. अगदी घेरे सरनाईक किंवा कुणाच्याही घरी कुणी पाहुणे वगैरे आले तर काय होतं की
तो त्यांना गडावर बोलून घे आणि विचारी की तुम्ही कशासाठी आलाय, किंवा त्यांना वाटत असेल ना, म्हणजे त्यांना वाटत असावं की कुणावरच विश्वास नव्हता, तो एवढा स्ट्रिक्ट होता की त्याचा अजिबात विश्वास नव्हता, की तो विचारायचा म्हणजे तुम्ही का आलाय, कशासाठी आलाय, सगळी पूर्ण चौकशी करून जर त्याचं समाधान झालं तरच तो काय करायचा, त्यांना सोडून द्यायचा. जर त्याचं समाधान नाही झालं तर त्यांना कडेलोटाची शिक्षा दिली जात असे. आणि तो घेरे सरनाईकाला पण रोजच्या दिवशी तो असं बोलत असे की सरळ सरळ जायचं आहे या साईडला. जिजाऊंनी त्यांना दिलेला सन्मान वगैरे या गोष्टींची सगळी आठवण करून दिली आणि त्यांच्यातला इमान जागता केला. आणि त्यानंतर ते घेरे सरनाईक तानाजी मालुसरे यांना मदत करण्यास तयार झाले. एव्हाना तानाजी मालुसरे यांच्या लक्षात आले होते, जर आपल्याला गडावर हल्ला करायचा असेल तर ही एकमेव जागा अशी आहे जिथून आपल्याला वरती येता येईल. तानाजी मालुसरे यांनी घेरे सरनाईकाला हा त्यांच्या मनातला मानस बोलून दाखवला. त्यानंतर ते म्हणाले की तुम्ही इथून वरती कसे येणार. पण तानाजी मालुसरे म्हणले, आम्ही मराठे मावळे आहे, वानरासारख्या उड्या मारता आम्ही वरती येऊ. वीर तानाजी मालुसरे यांना अजून एक माहिती हवी होती जी घेरे सरनाईकांकडून मिळाली, की गडावर आधी पहारा होता तो जवळजवळ 1000 हाश्म वरती होती. त्यानंतर दिल्लीहून अजून 500 हाश्म मागवून घेतली होती आणि सध्या गडावर राबता होता तो 1500 हाश्मांचा. आणि गड जर जिंकायचा असेल तर आपल्याला तेवढ्या हाश्मांसोबत लढाई करून जिंकावं लागेल याची कल्पना तानाजी मालुसरे यांना आली होती. आणि हा आहे पश्चिम बाजूचा कडा. तानाजी कड्याच्या अलीकडची बाजू आहे, जिथून प्रत्येक कड्याच्या बाजूला अशा प्रकारच्या जंग्या अवेलेबल आहेत की जिथून शत्रूवर नजर ठेवता येईल, खाली येणाऱ्या जाणाऱ्या शत्रूवर. तेवढाच भक्कम असा कडा अवेलेबल आहे इथं. जेव्हा तानाजी मालुसऱ्यांनी सगळी माहिती गोळा केली, त्यानंतर त्यांनी एक दिवस आखला आणि ज्या दिवशी नवमी दिवशी हल्ला करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्यांनी त्यांचे बंधू सूर्याजी यांना बोलवून घेतले. 600 मावळे गोळा केले आणि सूर्याजीला सांगितलं की तुम्ही गडाच्या त्या दिशेला जाऊन थांबा. येस. आणि इथं समोर जो दिसतोय हा तानाजी कडा वरती चढून तानाजी मालुसरे आणि 300 मावळे वरती आले. तोच हा तानाजी कडा. किती हौसला बुलंद असेल त्यांचा. गड घे जा पास. हा इथून वरती आले. काय दिसत नाही. अशी उभी हीच आहे, उभी भिंतच आहे सर. झालं रे. तानाजी गडापासून आता आपण पुढे निघालो आहोत. जाणार आहोत एका बुरुजावर. तर तो सिंहगडवरील सर्वात सुंदर बुरुज. जर धुकं नसेल आणि सगळं क्लिअर दिसत असेल तर या बुरुजावरून दिसणारा नजारा काय वेगळाच असतोय. तर त्याच दिशेनं आपण चाललो आता. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल सिंहगड किल्ल्याचं पहिलं नाव हे कोंढाणा होतं. आणि ह्या कोंढाणा नावामागे पण एक दंतकथा सांगितली जाते की जेव्हा कात्रजचा घाट, पुण्यावरून येताना कात्रजचा घाट चढून वर आलं की एक गाव लागतं. आत्ताचं खेड आणि शिवापूर अशी 2 गावं आहेत. पण शिवपूर्व काळात याच गावांना खेडबारे असे म्हणले जात होते. आणि खेडबाऱ्यांचे देशमुख जे होते ते म्हणजे परंपरागत त्यांच्याकडे त्या गावाची देशमुखी होती. आणि हा कोंढाणा किल्ला तेव्हा आदिलशाहीत होता. मग एकदा काय झालं की आदिलशहाला पैशाची चणचण भासू लागली होती. कारण एवढं मोठं राज्य, काही ना काही प्रॉब्लेम येतो. तर त्याला पैशाची चणचण भासल्यामुळे त्यानं काय केलं, राज्यातील काही किल्ले विकायला काढले. मग ही बातमी त्या देशमुखांना समजली.
मग त्यांनी काय केलं की जेव्हा आपले धान्य पाकडून ठेवलेला जो कोंडा असतोय त्या कोंड्यात त्यांनी सोन्याचे होन होते, ते सोन्याचे होन त्यांनी लपवून ठेवले होते. आणि त्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी काय केलं की त्यातले ते होन काढले आणि आदिलशहाला देऊन हा किल्ला खरेदी केला. मग त्यामुळे त्या कोंड्यात ठेवलेल्या होनाने खरेदी केलेला किल्ला म्हणून कोंढाणा, आणि त्यांचे नाव पण देशमुखांचं कोंडे देशमुख असं नाव पडलं. आज जरी तुम्ही गेला तिथं खेडेबारा म्हणजे आता खेड शिवापूरला, तर तिथं तुम्हाला कोंडे देशमुखांची अजूनही काही घरं अवेलेबल आहेत ते दिसतील. तर आता आपण येऊन पोचलो त्याच कड्यावरती जिथून हा जो सिंहगड किल्ल्याचा सर्वात सुंदर असा कडा आहे. वातावरण एकदम चेंज झालं आहे, जोरात असं सोसाट्याचा वारा सुटल्यासारखं सुटलं आहे, धुकं एकदम आलं आहे आणि हा एवढा खतरनाक वातावरण निर्माण झालं आहे इथं सिंहगडावर. कडा कसं आहे नैनरम्य दृश्य, नुसतं गारेगार. आणि हाच तो कलावंतींकडून जिथून नैनरम्य दृश्य दिसतं, पण ते थंडीमध्ये. आता काय उपयोग नाही त्याला. कुठला लिंगाणा दिसतोय? लिंगाणा, रायगड दिसतोय, लिंगाणा दिसतोय. तर आता आपण निघालो कलावंतीन बुर्जाकडून परत राजाराम महाराज यांच्या समाधीकडे. त्यानंतर आपण त्या साईडला दक्षिणेच्या बाजूला एक तोफ ठेवली आहे, ती तोफ बघणार आहोत, आणि दारुगोळा, कोठार या 3 गोष्टी आपण बघणार आहोत, आणि तिथून परत आपण रिटर्न जाणार आहोत. चला. नाही आता जिथं युद्ध झालं ना, तर आता आपण निघालो आहोत जिथं ॲक्च्युअल युद्ध झालं होतं. तानाजी मालुसरे आणि उदयभान यांच्यामध्ये जिथं हातघाई झाली होती, तर त्या ठिकाणी जातोय. जिथं तानाजी मालुसरे यांचा हात तुटला ते ठिकाण आपण आता जाऊन बघणार आहोत. हात पण आहे. हाताची प्रतिकृती. आता आपण पाहतो की दक्षिणेकडे ठेवलेली एक तोफ, तर ती तोफ बघण्यासाठी आपण पुढे निघालो आहोत. आपण येऊन पोचलोय स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाकडं. छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू इथेच सिंहगडावरच झाला होता. त्याच्या बाजूला सेम असं जमिनीत खोदलेलं पाण्याचं टाकं दिसतंय. हे एक, आणि या समोरच्या बाजूला दुसरं, अशी 2 पाण्याची टाके आहेत. आणि इथून टाके आहेत, आणि इथून परत आपल्याला वरती जायला मार्ग आहे. म्हणजे धाडस जाता येते काही शनीत ना का पडल आपण. हा 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 या तर आता आपण जाणार आहोत दारू कोठाराकडे. कुठल्याही गड्याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारू कोठार. जो काही शस्त्रसाठा, दारू
दारुगोळा आहे तो एका सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. लोकमान्य टिळकाचं इथे. जवळपास 200 वर्षाचा इतिहास उराशी बाळगून गूढ गंभीर अविचल स्थितप्रज्ञ योग्यासारखा हा सिंहगड. आजवर त्याने अनेक पराक्रम पाहिले, कित्येक अपमान गिळले, पराभव पचवले, योद्ध्यांची शर्त पाहिली, कित्येक जखमाही मिळवल्या, कडे कपारीत घुमणारी आयुध आणि तोफांच्या निशाण्या अंगावर वागवल्या. न जाणो इतक्या वर्षात किती तोफा गडावर आल्या असतील आणि कितीतरी लुटल्या गेल्या असतील. तानाजी कड्याकडे काही वर्षापूर्वी बंदुकीच्या गोळ्या, तोफांच्या गोळ्याची कवचं सापडत होती. दिनांक 17 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रजांनी पुणे जिंकून लागलीच 2 दिवसात सिंहगडाला उत्तर पूर्व आणि दक्षिण बाजूनी तोफांचे मोर्चे बांधले आणि 3678 गोळ्यांचा मारा केला. शेवटी 1 मार्च 1818 रोजी मराठी सैन्य शरणागती झाले. जनरल प्रिझलरने 3 मार्च 1818 रोजी गड ताब्यात घेतला. तेव्हा त्यांना गडावर 67 तोफा, भरपूर दारुगोळा, दागदागिने, जड जवाहीर अशी साधारण 50 लाख रुपयांची लूट मिळाली. मे 1981 मध्ये कोंढाणपूर कल्याण जवळच्या मोरदरी गावातील ग्रामस्थांना सिंहगडाच्या पायथ्याच्या जंगलात ही कदाचित त्यातली असावी. ही तोफ साधारण 2 मीटर लांब व 23 सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे. या तोफेच्या मागील बाजूस गु मा भ अशी देवनागरी लिपीतली अक्षरे आहेत आणि 248 हा इंग्रजीतील आकडा कोरलेला आहे. बरेच दिवस ही तोफ मोरदरी गावातच मारुती मंदिरापुढील पटांगणात पडून होती. गडावर सध्या असलेल्या तोफापैकी ही एकमेव मोठी तोफ आहे. आतकरवाडीतून येणाऱ्या वाटेवर मारगिरी करण्यास उपयुक्त ठरत होती. कुठल्या त्या देवटाक्याच बघा फेशियल ते भिंत पडली ना आतमध्ये हां 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 त्यामुळे आता काय त्याला येतच नाही. बरं बरं बरं. भिंत पडल्यामुळे खराब झालंय पाणी काय? सिमेंट सगळं झालं ना ते. हां राईट. सिंहगडावर आल्यावर जेवण नाही खाल्लं तर चालतंय, पण विदाऊट खेकडा भजी खाता जाणं म्हणजे पाप आहे. स्पेशल डिश इथल्या नांगा तुटला त्याचा. नांगा तुटला. मला पण खेळते ना. तर मित्रांनो, आज आपण सिंहगड किल्ला एक्सप्लोर केला आहे, पण वातावरण पाहिलं तर आपण एकदम ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला ड्रोनचे वगैरे शॉट घेऊ शकलो नाही. तर नेक्स्ट ज्यावेळेस आपण येऊ सिंहगडला त्यावेळेस नक्की ड्रोनचे शॉट घेऊ आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी दिला जाईल. असेच नवीन नवीन ॲडव्हेंचर पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. तोपर्यंत जय शिवराय.